राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज सोमवारी सकाळी थेट सिल्व्हर ओक गाठत शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. अखेर भुजबळांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन याविषयी खुलासा केला आहे. पत्रकारांना भुजबळांनी सांगितलं, मी आज अचानक शरद पवारांची भेट घेतली तेव्हा साहेबांबरोबर ओबीसी मराठा आरक्षणावर तब्बल 1.5 तास चर्चा झाली. राज्य शांत राहावं, राज्यात जाती धर्मावरून कलह होऊ नयेत, हाच माझा उद्देश आहे. पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. राज्यातील अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यात यापूर्वी साहेबांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे ओबीसी मराठा आरक्षणावरून राज्यात निर्माण झालेली अशांतता मिटवण्यासाठी साहेबांनी पुढाकार घेतला पाहिजे, असं त्यांना आग्रहाने सांगितलं, असं भुजबळांनी स्पष्ट केलं. या भेटीची कल्पना पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना दिली होती. राज्य शांत राहावं आणि ओबीसी मराठा यांचा प्रश्न सुटावा यासाठी प्रसंगी राहुल गांधी किंवा मोदींचीही गरज पडल्यास भेट घेईन, असंही भुजबळांनी स्पष्ट केलं. पवारसाहेबांनी माझं सर्व म्हणणं ऐकून घेतल्यावर या सामाजिक प्रश्नासाठी मुख्यमंत्री आणि आणखीन काही लोकांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली, असंही भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आजच्या भेटीचा राजकीय अर्थ नको किंवा राजकीय रंग नको असे सांगतानाच पवारसाहेबांना आपण कागदपत्रेही दिली, असे भुजबळ म्हणाले. पवारसाहेबांची तब्येत बरी नसून मी गेलो तेव्हा ते झोपले होते. ते उठल्यावर मी गेलो त्यावेळी साहेब पलंगावर झोपूनच माझ्याशी बोलत होते. मी मंत्री, आमदार किंवा नेता म्हणून आलेलो नाही, तर राज्यातली स्थिती बरी नाही हे सांगायला आलोय, असं आपण साहेबांना सांगितल्याचं भुजबळांनी पत्रकारांना सांगितलं. टाइम्स ब्युरो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.